नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपल्याला आज पाहायला मिळणार आहे. इकडे नयना सकाळी सकाळी उठलेली असते, किचनमध्ये आलेली असते आणि ते पाहून रजनीला खूप छान वाटतं. बऱ्यापैकी तू हुशार झाली आहे. काळ परिस्थिती पाहून तू स्वतःला आणि या घराला सांभाळत आहे. खरंच मला खूप कौतुक वाटते तुझं, असं म्हणत रजनी तिचं कौतुक करत असते. आणि तीही मी सगळ्यांसाठी कॉफी बनवते, दूध गरम करते असं सांगत तिथे उभी असते. आता दूध कसलं तर मसाला दूध करते, सगळ्यांना आवडेल म्हणूनच बनवलं आहे असं सांगत असते. आणि मग रजनी माझं एक काम आठवले मला, आले मी करून असं म्हणत निघालेली असताना मग ती नयना एकटी असते. नयना त्याच्यामध्ये मग ते औषध घालते, ज्या औषधाने आता कलाला त्रास होऊ शकतो हे तिला माहिती आहे. ते औषध घालून ते दूध त्या नोकराणीकडे ती देते आणि ती घेऊन चाललेली असताना समोरून सरोज येते. सरोज विचारते काय आहे, तर कला मॅडमसाठी दूध बनवलं आहे मसाला. बरं झालं तू बनवलं आहे वेगळं काहीतरी, मी तिच्यासाठी घेऊन जाते असं म्हणत स्वतः तिच्या हाताने मग ते दूध घेऊन कलाकडे जाऊ लागते. इकडे नयना त्या बाईला विचारते काय झालं, तर मॅडमने दूध नेलं आहे असं सांगितल्यानंतर काही गडबड नको व्हायला लगेचच नयना मागोमाग जाऊन खरंच कला दूध पिते की नाही चेक करू लागते. सरोज रूममध्ये येते आणि उठलीस का, बरं झालं, तुला बरं वाटतंय का म्हणून विचारू लागते. त्यावेळेला ती म्हणते बरं तसं व्यवस्थित वाटत नाही, खरं तर मला सगळ्यांची खूप आठवण येते, सगळ्यांशी बोलावं वाटते, पण मला कळत नाही मला नक्की काय होतं आहे. आणि आबांशी तर कितीतरी दिवस झाले गप्पा गोष्टीच केलेल्या नाही. मग सरोज म्हणते तुला बरं वाटलं की तू नक्की कर, पण आता हे दूध पी. दूध पिल्यानंतर चव जरा वेगळीच आहे, माझ्याकडनं पिल्या जात नाही आहे, मी नाही पित असं म्हणत ती दूध वापस करू लागते. सरोज मात्र हट्टाने सांगत असते तुला ना ताकद यायला हवी, थोडंसं पोटात काहीतरी जायला हवं की नको, तू तेवढं दूध पहिले फिनिश कर, म्हणून तिला ती देऊ करते आणि जबरदस्तीच प्यायला लावते. मग कला ते दूध स्वतः प्यायला सुरुवात करते आणि सरोजचा हट्ट असल्यामुळे ते दूध कलाने पूर्ण संपवलेलं असतं. ते पाहिल्याने इकडे नयनाची जीव येतो, चला तिच्या पोटात एकदाचा तो डोस गेलेला असतो. इकडे थोड्याच वेळात त्या डोसचा सुरुवात झालेली असते. इथे कलाला ॲलर्जी असल्यामुळे तिला त्रास व्हायला, श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो आणि ती पटकन हाका मारू लागते, खुणाखाना करू लागते. आणि इकडे तिची अवस्था खूपच भयंकर पाहून सरोज घाबरते, सगळ्यांना हाका मारायला ती सुरुवात करते. इकडे श्वास घेता येत नसतो कलाला गुदमरल्यावानी होऊ लागतं. घसा पकडत ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते, पण काही सांगता येत नसतं. आणि इकडे सरोजच्या आवाजाने लगेच धावत पळत सगळेजण त्या रूममध्ये येतात. कलाची अवस्था पाहून बेशुद्ध पडलेली सगळेजण खूप घाबरतात आणि त्या झडपीतच तो सोहम आद्वेतला फोन लावायला सुरुवात करतो आणि अगोदर डॉक्टरला फोन करून सगळी परिस्थिती सांगतो. डॉक्टरांनी तिला लगेचच दवाखान्यात घेऊन बोलवलेलं असतं आणि आद्वेतलाही तो कळवतो की दादा इकडे वहिनीची तब्येत फारच बिकट झाली, आम्ही हॉस्पिटलला चाललो आहे, तुम्हीही तिथे लवकरात लवकर या, सिरियस वाटते मला असंही तो सांगतो. आबांसमोर आता तिथे आई उभी असते. आता त्या आई काय पर्याय सांगतील आबांना. इकडे आबा जीव देण्याचं नाव घेत आहे आणि तिकडे कलाचा जीव जातो आहे. ह्या सगळ्या गोष्टीने आद्वेतला खूपच घाबरल्यावानी होत असतं. आबांना तो सांगू लागतो आबा लवकर घरी चला, कलाची तब्येत खूप बिघडली आहे, काय माहिती काय झालं आहे, ती खूप सिरियस आहे, तिला हॉस्पिटलला नेत आहे. आबा मग तिथून त्या आईंना निरोप देतात आणि मग निघायला निघतात. तितक्यातच पुन्हा एकदा त्या बाईची भविष्यवाणी ती ऐकवू लागते. ती भविष्यवाणी फक्त आबांनाच माहिती असते आणि पर्यायही आबांनाच सांगितलेला असतो. त्यामुळे त्या बाईने काय सांगितलं हे ऐकण्याची उत्सुकता आद्वेकला आणि रोहिणीला असते, पण आद्वेक खूप घाबरलेला असतो. आबा पहिले त्याला आपण घरी जाऊया असं म्हणू लागतात. इकडे देवी आई सांभाळ ग, त्या बाळाचा जीव वाचव असं म्हणत ती गारानं घालत असते. तितक्यातच रोहिणी तिथे जाते. ते माझे वडील होते, त्यांना तुम्ही काय सांगितलं मलाही सांगा ना, ते खूप घाबरलेले होते. त्यावेळेला ती बाई म्हणते तुला देव फक्त सद्बुद्धी देव, लवकरात लवकर तुझी बुद्धी टाळ्यावर येवो एवढीच मी देवाकडे प्रार्थना करते असं म्हणत ती बाई तिथून निघून जाते. रोहिणी म्हणते ही काय मला सद्बुद्धी देणार, काय म्हणायचं होतं हिला ते तिला कळलेच नसतं आणि ती प्रश्न कोड्यात पडते काय असेल ते. इकडे सिरियस झालेली कला हॉस्पिटलमध्ये पोचते. तिला सगळे घेऊन आलेले असतात. तिला ICUमध्ये मग डॉक्टर ॲडमिट करायला घेऊन जातात. ॲडमिट करण्यासाठी आत जात असताना डॉक्टर काय काय झालं आहे सगळं काही विचारू लागतात. त्यावेळेला सगळी माहिती मग सरोज सांगत असते. इकडे संगीताही घाईगडबडीत हॉस्पिटलमध्ये पोचलेली असते. काजलही घाबरलेली असते, तीही सोबत असते. पण सोहमला पाहिल्या लगेचच संगीता
काजलला सांगते, तू जरा पाठीमागे उभी राहा, अजिबात पुढे पुढे करायचं नाही, मला तू तिथे नकोय, तुझ्यामुळे झाला तितका तमाशा, जेवढी मान घालायची तेवढी खाली घातली, आता आता तुझ्यामुळे आता काय झालेलं मला चालणार नाही, तू लांब उभी राहा. इकडे कोपऱ्यातच तिला थांबवून संगीता सरोजकडे पुढे जाते. मग काय झालं आहे मॅडम माझ्या कलाला, असं प्रश्न संगीता विचारते. मग सांगत असते की खरंच तिला काय झालं काही कळेना, ताप खूप जास्त होता, त्याच्यामुळे तिला ग्लानी आली बहुतेक, पण तुम्ही रडू नका, काहीतरी मार्ग निघेल, डॉक्टर तपासतायत तिला, कळेल आपल्याला थोड्या वेळात, धीर धरा, असं म्हणत सरोज संगीता आणि तिच्या नवऱ्याला समजूत घालत असतात. रजनीही पुढे जाते आणि संगीताला रडू नका, धीर धरा, असं रडून काय होणार आहे का, अशी समजूत घालत असताना डॉक्टर चेक करून आतनं बाहेर येतात. आता पूर्ण केस ते डिटेलमध्ये विचारू लागतात. तर सरोजला सगळं सांगता येत असतं. सरोज सगळं काही डिटेलमध्ये सांगू लागते की तिला 2 दिवसापूर्वी ताप आला, तिला आमच्या डॉक्टरांनी छान प्रकारे ट्रीटमेंटही दिली, पण आज सकाळी तिला काय कुणास ठाऊक दूध पिल्यानंतर खूपच त्रास होऊ लागला, त्यात तिला श्वास घ्यायलाही खूप त्रास झाला आणि तिची परिस्थिती ही अशी क्रिटिकल झाली. वारंवार ताप आल्यामुळे अशी ग्लानी येऊ शकते, मी समजू शकते, पण जे काही आत्ता वेगळं घडले त्यात काय झाले मला तेच कळेना. खरं तर संगीता खूप अचाट झाली की कलाचं नावही न घेणारी बाई आज कला म्हणून हाक मारते आणि माझ्या मुलीला लवकर बरा करा म्हणून डॉक्टरांकडे प्रार्थना करते. खरंच इतकी कशी बदलली ही सरोज, आपल्या मुलीने एवढं प्रेमाने कसं बदललं ह्या बाईला, असा प्रश्न आता संगीताला पडला आहे. पण माझ्या मुलीला आणखी एक आई मिळाली या गोष्टीचं समाधानही तिला वाटत असतं. डॉक्टरही ते सांगत असतं की मी आता तुम्हाला काहीही खोटं सांगणार नाही, खरी परिस्थिती अशी आहे की त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल आहे आणि ताप जर मेंदूपर्यंत पोहोचला तर त्यांना झटका गेल्यानंतर काही होण्याची शक्यताही आहे, त्यामुळे तुम्ही मनाची तयारी ठेवा, मी आता एवढंच सांगू शकतो. त्यावेळेला संगीता फार रडू लागते. डॉक्टर म्हणतात यांना सांभाळा, सावरा. मग रजनी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते, संगीताला बसवते. इकडे सोहम घाईघाईने फोन लावतो अद्वैतला. अद्वैत गाडी ड्राईव्ह करत असतो. तो आबांना फोन उचला म्हणून सांगू लागतो आणि फोन उचलल्या दादा इथे वहिनीची सिरियस परिस्थिती आहे, डॉक्टर असं सांगतायत, तू लवकरात लवकर इथे ये. सगळेजण खूप घाबरले बिथरले, काय करावं कुणाला काही कळेना, तू लवकर इथे ये बरं, काही कर पटकन ये, अशी आर्थ हाक मारू लागतो. आणि आबा त्याला धीर धर बाळा, आपल्या देवी आईवर विश्वास ठेव, तिचे नामात स्मरण कर, काही होणार नाही आपल्या कलाला. इकडे सरोज सगळ्यांची समजूत काढत असते आणि मी आलेच थोड्या वेळात फॉर्मवरती साईन करून, असं म्हणत ती फॉर्म भरून येते. फॉर्म भरून आल्यानंतर रोहिणी कुठे आहे हाचा प्रश्न नयनाला ती विचारते. नयना म्हणते माहीत नाही, अर्जंट काम होतं म्हणून सांगून गेले आहेत ते सकाळी. मग फोन लावून इथे सरोज चौकशी करते रोहिणीला आणि सांगू लागते की कलाची तब्येत जरा जास्त सिरियस झाली, आम्ही ह्या हॉस्पिटलमध्ये आहोत, तर तूही लवकरात लवकर पोहोच, तू नक्की कुठे आहे, तुझं लोकेशन सांग. तेव्हा ती म्हणत असते, अगं मी इथे जवळच आहे, लवकर येते, काही काळजी करू नको, ऑफिसचं काम होतं म्हणून मी आले होते, बाकी काही नाही असं करत ती फोन ठेवते. आणि मग ड्रायव्हरला म्हणते लवकर लवकर गाडी चालव, आपल्याला लवकर पोचायला लागेल, नाहीतर माहिती आहे ना घरच्यांना कळून जाईल मी कुठे. इकडे ट्रॅफिक जाम झालेली असते आणि ट्रॅफिक जाममध्ये अद्वैतची गाडी अडकलेली असते. अद्वैतला असं झाले काय करू, म्हणजे गाडी लवकर पुढे निघेल आणि त्यांच्याच गाडी शेजारी रोहिणीची गाडी येऊन थांबते. ड्रायव्हरवरती रोहिणी चिडू लागते, मूर्खा, तुला सांगितलं होतं यांच्या गाडीच्या मागे गाडी ठेव, तू तर त्यांच्या गाडी शेजारीच नेऊन गाडी लावली आहे, त्यांनी जर मला पाहिलं तर मागे घे गाडी. तर तो म्हणतो कसं मागे घेणार, ट्रॅफिक जाम झाली आहे, कशी गाडी मागे घ्यायची. इकडे संगीताशी बोलण्यासाठी आता सरोज पुढे सरसावते आणि सरोजला खरंच संगीताला एवढं रडताना पण वाईट वाटतं. ते हातात हात घेते, मायेने त्यांच्याशी बोलू लागते की आपल्या कलाला काही होणार नाही, फक्त तापच आला आहे आणि आपण कधी कोणाचं काही वाईट केलेलं नाही, आपल्या कलाचं देव कधीच वाईट करणार नाही, खरंच ते आमच्या घरची लक्ष्मी आहे, आमच्या लक्ष्मीला आम्ही काही होऊन देऊ का तुम्हाला वाटतं, हवे ते डॉक्टर हवे ते औषधं मी तिच्यासाठी आणेल आणि आपल्या कलाला बरं करेल, तुम्ही विश्वास ठेवा, असं म्हणत संगीताचा धीर ती वाढवते. इकडे अद्वैतला असं झालं आहे, मी कधी जाऊन कलाला भेटतोय, घाई गडबडीत तो तिथे येतो आणि कलाला असं सिरियस परिस्थितीत पाहून त्याला रडायला येत असतं. तो तिला म्हणत असतो की तुला माहिती आहे मला हॉस्पिटलला यायला अजिबात आवडत नाही आणि तू ही अशी हॉस्पिटलमधली येऊन पडली आहे, त्याच्यामुळे मला इथे यावं लागले, पण तू लवकर बरी हो, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकणार, असं म्हणत ढसाढसा हुंदकी मारत रडत असतो. आणि त्याला रडताना पाहिल्यानंतर इकडे कलाला जाग येते. कला हसते आणि म्हणते, चांदेकर तू रडताना कसला विचित्र दिसतोय रे. एवढ्या गडबडीत पण हिला कॉमेडी सुचते म्हटल्यावर अद्वैत तिच्यावर चिडतो, हसतो.
त्यावेळेला डॉक्टर तिथे चेकअपला येतात. काही रिपोर्ट्स आलेले असतात. त्या रिपोर्टमध्ये दुधामध्ये काहीतरी ॲलर्जी होईल अशी गोष्ट मिसळली गेली, त्यामुळे झाले. मग डॉक्टर कलाला विचारतात, तुला कसली ॲलर्जी आहे का? तर ती सांगते, मला नट्सची ॲलर्जी आहे आणि मी सकाळी दूध घेतलं होतं, मसाला दूध. आता तापामध्ये मसाला दूध द्यायची अक्कल झाली तरी कुणाला, असा प्रश्न केल्यानंतर इकडे कलाला कुणाचं नाव सांगावं कळेना. त्यात रजनी लगेचच बोलते की मसाला दूध खरं तर नैनाने बनवलं होतं. नैनालाच माहीत तिने त्यात काय काय घातलं. आता नैनाकडे सगळ्यांचे डोळे जातात की का असं केलं असेल हिने. हिला तर माहिती आहे की लहानपणापासून कलाला ह्या गोष्टीची ॲलर्जी आहे आणि जाणून बुजून हे सगळं नैनाने केलं आहे, हे सगळ्यांसमोर येणार का? चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. पुढे येणार नवनवीन ट्विस्ट, नवनवीन गोष्टी आपल्याला लवकरच पाहायला मिळेल. चला तर मग आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.